मनीषा कायंदे सध्या आमच्यासोबत आहे. ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की एक है तो सेफ आहे. आता तुम्ही सांगितलं आहे की एक नाथ है तो सेफ आहे. काय प्रतिक्रिया? माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो नारा दिला त्याचा खूप व्यापक अर्थ आहे की सर्व घटकातील लोक असतील, मायनॉरिटीज कोणी असतील, प्रत्येक देशाच्या बाबतीत त्यांनी हे म्हटलं आहे की एक है तो सेफ आहे. अर्थात आता महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचं सरकार आता येऊ घातलेलं आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा गाडा हाकला आणि पुन्हा एकदा शिवसेनेला हिंदुत्वादी विचारांवर पुन्हा आणण्याचं काम केलं. लाडक्या बहिणींसाठी ते एक भाऊ बनले. बहिणींना सुरक्षित वाटतंय, बहिणींना असं वाटतंय की हेच मुख्यमंत्री पुन्हा असावे. त्या एक लाडक्या बहिणींच्या भावनेतून मी हे असं एक पोस्ट केली की एक नाथ है तो सेफ है. आता भाजपचे नेते सांगतात की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे जे ज्येष्ठ नेते कोणताही शब्द दिले नव्हता, तर असा नारेबाजी कशाला तुम्ही देतात? बघा, काय ठरलं होतं आणि काय नाही हे मला माहिती नाही. ते अर्थातच मान्य एकनाथजी शिंदे यांचा तो विषय आहे, परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे आणि जर का आमची भावना आहे तर ती आम्ही व्यक्त करत आहोत. मला असं वाटत नाही की त्याच्यात काही चूक आहे आणि याच्यामध्ये कुठलाही तणाव महायुतीमध्ये येणार नाही. आम्ही सगळे एक आहोत, एकत्रित लढले आहोत, एकत्रित सरकार बनवू. राहुल गांधी यांनी परत एकदा वीर सावरकरवर वक्तव्य केले आहेत. काय प्रतिक्रिया? राहुल गांधींचा भारताचा जो इतिहास आहे, स्वतंत्रताचा जो लढा आहे, त्याचा अभ्यास अतिशय अपूर्ण आहे. किंबहुना त्यांचा अभ्यासच नाही असं म्हणावं लागेल. खरं तर त्यांचं या बाबतीत डोकं ठिकाणावर नाही आहे आणि वारंवार सावरकरांचा अपमान करणं, अतिशय तुच्छ लेखणं. आज सावरकरजी हे एक प्रखर हिंदुत्ववादी नेते होते, विचारक होते, ते एक सोशल रिफॉर्मिस्ट पण होते आणि त्यांनी रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिर स्थापन करून त्यांनी हे मंदिर सर्व लोकांसाठी, दलितांसाठी, सर्व लोकांसाठी खुलं केलं. ते जातीयवादाविरोधात होते, उच्च नीच याच्याही ते विरोधात होते. हे राहुल गांधींना अजून माहिती नाही आणि त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि एकाच चष्म्यातून ते सतत सावरकरांवर पाहत आहेत. कोणीतरी नक्कीच त्यांना हे शिकवण्याची गरज आहे. कॅमेरामॅन संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.